हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मला ना आज सकाळचं रुटीन वगैरे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता ना सगळं आवरून वगैरे ना आज मला गावाला निघायचं आहे, तर मी ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर जे काय घरातलं रुटीन आहे ते थोडंसं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यानंतर जी काय माझी पॅकिंग वगैरे आहे, जे काय आम्ही निघणार आहे ते काय थोडं थोडं मी आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आज व्हिडिओ काय जास्त मोठा होणार नाहीये, तरी पण जे काय असेल ते तुमच्यासोबत शेअर करेन मी. तर सकाळची सगळी कामं वगैरे माझी झालेली आहेत आणि झाडून फरशी किंवा आपलं जी काय देवपूजा आहे सगळं झालेलं आहे. आता थोडं वरणाला तडका वगैरे मारून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ना एकदा तडका वगैरे मारून घेतला की थोडासा भात लावायचा. थोडासा भात वगैरे लावून झाला की मग कपडे वगैरे थोडेसे वाळत घालून यायचे आणि मग काय बॅगा वगैरे पॅकिंग करायच्या राहिलेत त्या पण थोड्याशा करून घ्यायचे. एक बॅग पॅक झालेली आहे, दुसरी पॅकिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं आता आपण बाहेर जाणार आहे म्हणजे झाडांना पाणी वगैरे देऊन घ्यावं लागणार आहे, कारण आपण जोपर्यंत गावाकडे येत नाही तोपर्यंत झाडं पूर्ण सुकून जातील. तर त्यासाठी झाडाला पाणी वगैरे आता जाऊन सोडणार आहे आणि त्याच्यानंतर झाडं म्हणजे एकदम येस्तोर ना टवटवीत राहतील. होईल आता एवढी काय टवटवीत राहणार नाही ती, जेवढं होईल आपल्या हातून तेवढं आपण करायचंय. बाकी आता जे असेल ते असेल, कारण आता आपण हाय तोपर्यंत 2-3 वेळा पाणी मी देणार आहे झाडाला निघेपर्यंत, थोडा गॅप करून असा, तर चांगली राहतील असं मला वाटते. आणि त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे जी काय आपलं फ्रीज वगैरे ते पण साफसफाई करून बंद करून जाणार आहे थोडंसं म्हणजे फ्रीज. पण आता ना सकाळ सकाळी म्हणलं आता बाहेर जाऊन नाश्ता करण्यापेक्षा सगळं घरनं नाश्ता वगैरे करून घ्यावा. तर नाश्त्यासाठी बघा मी बनवणार होते आज पोहे. तर पोहेसाठी पोहे भिजत घातले थोडेसे इकडं आणि त्याच्यानंतर 2-3 कांदे चिरून घेतले, लांब लांब असे कांदे चिरले. त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे शेंगदाणे असं टाकून मस्त असं पोहे भिजले तोपर्यंत ते पोहे त्यात टाकून मस्त असे 2 ते 4 मिनटं वाफ दिली आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेतलं. नाश्ता तर तयार झाला. पण नाश्ता झालं पण आता जरा गरमीमुळे ना स्किन माझी खराब झाल्यासारखी वाटायला ती, तर म्हणलं चला आता स्वतःकडे पण थोडंसं लक्ष द्यावं, कारण कसं आहे माहिती आहे का, ह्या गरमीमुळे थोडं कितीही स्किन आपली चांगली असली ना तर थोडी तर असे डल वाटायला लागते. तर मग काय केलं, पटकन असं घेतलं बघा स्क्रब आणि म्हणलं आता आपण तर काय पार्लरमध्ये जाऊन फेशियल वगैरे तर काय करत नाही, तर मग थोडा तर वेळ स्वतःला दिला पाहिजे. मग काय नाही, 4-5-7 मिनटं ना असं मस्त असं स्क्रब करून घेतलं आणि हलक्या हाताने स्क्रब करून घेतलं ना तर खरंच असं डेड स्किन वगैरे सगळं निघून जाते आणि चेहरा एकदम क्लीन आणि फ्रेश दिसते बघा. माझं एक म्हणजे असं पर्सनल मत आहे की माझा एक एव्हरेजचा स्क्रब आहे, त्याच्याने तो जर वापरला ना तर मला 100% म्हणजे इफेक्ट वाटतोय. त्याच्यात ना तर ॲप्रिकॉटचे असे स्क्रबचे हे असतात ना बीड्स, तर त्याच्यामुळं ना असं स्वच्छ निघते आणि डे स्किन निघून जाते आणि चेहऱ्याला ना थोडा ग्लो पण येतोय आणि आपलं सगळं म्हणजे एकदम ताजा आणि फ्रेश चेहरा दिसतोय. तर मस्त असे 7-8 मिनटं ना अधूनमधून थोडीशी वाफ पण घेत स्क्रब केलेलं आहे. तर त्याच्यानंतर स्क्रब वगैरे करून झालं, पण त्याच्यानंतर मला बॅगा वगैरे पण भरायच्या होत्या, परत डाळीला तडका मारायचा होता, अशी भरपूर अशी कामं पेंडिंग पडली होती. पण म्हणलं चला अगोदर स्वतःकडे पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, कारण कसं होतंय माहिती आहे का, आपलं लेडीजचं घर सांभाळता आपल्या स्किनची वाट लागली कधी आपल्याला समजत नाही. मग असं पूर्ण सगळं मी करून घेतलं आणि एक 10 मिनटं झालं की त्याच्यानंतर लगेचच स्क्रब धुवून घेतला स्वच्छ आणि त्याच्यानंतर पुढच्या काही स्टेप मी केलेल्या नाही, तर जेल वगैरे काही लावलं नाही, कारण मी एक 15 दिवसानंतर स्क्रब करत असते. मग म्हणलं आता काय करायची गरज नाही, म्हणून मी फक्त डायरेक्ट आपलं थोडंसं मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि म्हणलं डेड स्किन आणि धूळ जरी निघून गेली तर बास होईल, कारण माझ्याकडे काय एवढा वेळ नव्हता. मग मला आता बनवायचं होतं बघा थोडंसं, तर डाळ शिजू घालायची होती. तर म्हणलं आता मुगाची डाळ आणि तुरीची डाळ दोन्ही मिक्स करून घालणार होते मी. तर त्याच्या अगोदर ना म्हणलं आता थोडंसं टायमिंग पण झालेलं आहे, तर मग त्याच्यानुसार थोडंसं फ्रेश पण आता गरमी व्हायला लागली, तर काय केलं थोडंसं मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं आणि पडदिशी मग केसांचा काय व्हायला माहिती का, हे सगळं खरं आहे परंतु आता केस तर आपल्याला लेडीजला आवडतात, पण केसांचा आता उन्हात एवढा त्रास होतोय ना इतकं, म्हणजे गरमीमध्ये ना केस अजिबात 2 मिनटं खाली सुरू वाटत नाही. तर मग म्हटलं चला आता असं वाटत होतं की काल गेलते ना ॲब्रो करायला त्यावेळेस केस पण एखादा हेअरकट पण करायला पाहिजे होता, पण असं आता थोडीशी लॉंग केस पण मला आवडते, जास्त काय लॉंग आवडत नाहीत पण थोडीशी तर असावी. तर मग असं सगळं स्वतःचं आवरून घेतलं आणि लगेचच मी ना किचनमध्ये गेले. तर किचनमध्ये पहिलीशी थोडीशी डाळ शिजायला घालून घेतली.
तर थोडीशी तुरीची डाळ घेतली, कारण मुगाच्या डाळीचं वरण टेस्टी लागतंय, पण काही केलं तरी तुरीच्या डाळीचं ना थोडं जास्त टेस्टी लागते. मला ना माझं असं कायमचं एक गोष्ट आहे बघा, मी ना टिकली लावून इकडं तिकडं शोधत असते, मला टिकलीच सापडत नाही. हे सगळ्या लेडीजचं असंच होत असते. तर असो, तर मग बाकीचं थोडंसं पीठ वगैरे पण मळून ठेवलेलं होतं, आणि जी काय आता म्हणलं गावाला जायचं तर मग फ्रीजमधल्या भाज्या वगैरे पण थोड्याशा मी साईडला काढून ठेवल्या होत्या, कारण हे असे गावाला जायचं असेल ना तर स्वतःपेक्षा ही घरातलीच कामं आपल्याला जास्त करावी लागतात. मग ही सगळी इथं आवरून घेतलं, आणि त्याच्यानंतर मग थोडंसं म्हणलं आता आपण नाही तोपर्यंत फरशी वगैरे पण घाण होईल. सकाळी एकदा फरशी पुसून घेतली होती, पण म्हणलं आता अजून एकदा फरशी वगैरे पुसून घ्यावी. काय होतंय आता आपण नाही ना तोपर्यंत फरशी वगैरे पुसणं काय होणार नाही. मग ही कामं आपण ना घरी असतो तर एकदा फरशी पुसून लॉक लावून गेलो ना तर मग फरशी एकदम स्वच्छ राहील. तर त्याच्यानंतर काय झालं, थोडंसं डाळ वगैरे शिजू घातली, आणि डाळ शिजू घालून थोडंसं तडका वगैरे मारायला लागणार होते, परंतु परत माझ्या लक्षात आलं आपल्या बॅगा पण तसंच पडलेत बाई. मग काय केलं, अगोदर सगळी कपडे आहेत ना ती थोडीशी घड्या मारून मला ठेवायची होती. तर सुरुवातीला हे काम पहिले उरकून घ्यावं म्हणून ह्याला पडदिशी असं शिजत घातलं आणि त्याची तयारी केली. तर तडक्यासाठी ना मी मस्त असा लसूण ठेचून घेतलेला आहे, आणि थोडीशी कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, थोडंसं आपलं हिंग, हे सगळं ना मी ह्याच्यामध्ये टाकते. हिंग थोडंसं मी जास्त टाकते, ज्याचा आवडीचा प्रश्न आहे, पण आमच्यात ना थोडं जास्त हिंगचा तडका जास्त आवडते म्हणून कढीपत्ता आणि हिंग जास्त वापरते मी. आणि त्याच्यानंतर ना कोथिंबीर ना मी अशी तडक्यामध्ये जास्त टाकत नाही, वरून टाकते, कारण कोथिंबीर ना थोडीशी अशी जास्त करपल्यागत होते तडक्यामध्ये. कारण कोथिंबीर कसं आपलं एकदम ही असते, सॉफ्ट असते, आणि जास्त तडका बसला ना तर करपण्याची शक्यता असते, आणि वरणावरना मग असे थोडीशी काळपट दिसते. त्याच्यामुळे मी वरण बनवलं ना त्याच्यानंतर ना कोथिंबीर टाकत असते. तर मस्त असं वरण वगैरे इथं बनवून घेतलं, आणि कितीही आपण गावाला जायचं म्हणून 8-15 दिवस आवरू दे, आपण कसं होतंय माहिती का, शेवटी जे व्हायचं तेच होतंय. आपण ज्या दिवशी 1-2 दिवस अगोदर निघणार आहे, काय 1 दिवस अगोदर निघणार आहे म्हणलं ना, त्या दिवशी जास्त धावपळ होते आपलं. कितीही सामान भरलं तरी मग त्याच्यानंतरच आपल्याला म्हणजे जे काही गोष्टी आपल्या ठराविक जास्त महत्त्वाच्या असतात ना तर त्यावेळेसच आपल्याला आठवतंय. तर म्हणलं चला पटकन कधी एकदा स्वयंपाक होईल असं झालं, कारण गरमीचं प्रमाण एवढं वाढलंय ना, किचनमध्ये ना पहिल्यासारखं स्वयंपाक करायला म्हणजे असं कितीही आपल्याला एखाद्याची स्वयंपाकाची आवड असू द्या तरी पण आपण स्वयंपाक करू शकत नाही किचनमध्ये, कारण एवढं गरमीचं प्रमाण वाढलेलं आहे. तर एका साईडला भात टाकून घेतलेला आहे, एका साईडला डाळीला तडका मारलेला आहे, थोड्याशा चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. ते काय व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही, कारण एवढं सगळं शेअर करायचं म्हणलं ना व्हिडिओ खूप मोठा होतोय, आणि कितीही छोटा बनवायचं म्हणलं तर 8 मिनिटाच्या वर जाते. मग मी म्हणलं आता असू द्या, कारण सगळं रुटीन आपलं डेली व्लॉग आहे म्हणलं, सगळं रुटीन शेअर करत तर मग एवढं टायमिंग जाणारच आहे. मग पोरांना जेवायला वगैरे थोडंसं असं वाढून घेतलं, आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता मदत करा. मग पोरांनी सगळी कपडे वगैरे जी काही मी घातली होती ना ती सगळी मला ह्या खोलीत आणून दिली. त्याच्यानंतर पोरांना आणायला लावलं ना तर सगळी कपडे त्यांनी काय केलं माहिती का, सगळे हाय असे मला आणून दिल्यामुळे मला काय एवढं जास्त अवघड गेलं नाही. मग मी काय केलं, कपडे पहिलीच घड्या घालून ठेवलेली होती. मग त्याची एक वेगळ्या 2 बॅगा केलेल्या आहेत. आता जेवढं काही या बॅगेत बसेल तेवढं मी ह्या बॅगेत बसवणार आहे, कारण मला तर काय वाटत नाही एवढे ह्या बॅगेत काय बसेल. आपल्याला सगळ्यात मोठा आता बसणारा प्रश्न बघा म्हणजे पडणारा काय माहिती का, जरी एवढ्या बॅगा असल्या आपल्या, आता ती एक प्रश्न वेगळा. आता आपण काय करतो माहिती का, ज्यावेळेस आपल्याला असं गाडीने वगैरे जायचं असलं ना थोडं मापात घेतो, पण आपली घरची स्वतःची असली ना गाडी तर आपण मग काय बघत नाही, आपण भरपूर आपलं जेवढं काय लागते ना तर भरपूर सामान घेत असतो, भरपूर कपडे घेत असतो. तर तसंच झालंय माझं. मी ना गावाला जाताना पहिलं थोडा तर विचार करायचे, थोडेसे कमी कपडे घालायचे, पण आता आपली घरचं थोडंसं जायला ह्या गाडी असली ना आपण काय करतो, आपल्याला जेवढी कपडे पाहिजे ना तर सगळी कपडे, आणि तेवढं गरजेचं पण आहे, कारण मला आता इथून गेलं की लग्नाला वगैरे जायचं आहे, तर त्यासाठीच वेगळे कपडे, आणि नंतर यात्रेसाठी थोडीशी वेगळी, आणि डेली वापरायसाठी थोडी, असे करून ना जवळजवळ माझे आता म्हणलं तर भरपूर असे 2-3-4 बॅगा, 3 बॅगा तर आरामात भरतील असं मला वाटलंय. आणि आता पोरांची कपडे म्हणले ना आपली स्वतःची जेवढी म्हणलं तर पोरांची तर कसं एक त्यांना पण आता म्हणलं इकडं तिकडं जायचं म्हणलं तर त्यांची असं 4-4, 5-5 ड्रेस तर घ्यावंच लागतात. मग सगळ्यांचे असे भरपूर असे कपडे घेतले, आणि मस्त घड्या वगैरे घालून, आणि हे जे सामान आहे ना ते म्हणजे जे काही जनरल स्टोअरचं आपलं मेकअपचं ते काय लग्नासाठी लागणार आहे ते पण थोडंसं मी घालून घेतले. आणि पोरांचं एक वेगळंच असते बघा, आता इथं 2-2, 3-3 बॅगा व्हायला लागल्या, तोपर्यंत इथं टॉवेल आणून टाकलंय त्यांनी. तर असो ते पण पॅक करते. तर इथंच व्हिडिओ